शीतल तेजवानीच्या पिंपरीमधल्या घरी पोलीस दाखल. पोलिसांकडनं तेजवानीच्या घराची झाडाझडती, महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता. महायुती सरकारची आज वर्षपूर्ती. वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष उपक्रम. वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद साधताना मुख्यमंत्री झाले भावूक. अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय. या निर्णयामुळे 862 अनाथ युवक युवती स्वावलंबी बनतील. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मंत्री गिरीश महाजन. भोसरी पुणे परिसरात 2 दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याचं लक्षात येताच महाजनांनी ताफा थांबवत जखमींची केली विचारपूस आणि त्यांना रुग्णालयात केलं दाखल. मुंबईतल्या वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कामगार युनियनवरनं वाद. वरळीतल्या हॉटेलमध्ये अनधिकृतपणे युनियन स्थापन केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर आरोप. पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच गेला पाहिजे. गरज पडल्यास प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभं करू. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची भूमिका. कल्याणमध्ये शिवसेना भाजप आमने सामने. आनंद दिघे पुलावरनं श्रेयवादाची लढाई. भाजपचं उद्घाटन 5 वाजता, मात्र त्याआधीच शिवसेनेनं पूल वाहतुकीसाठी केला खुला. आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र. व्यवस्थापनातील ढिसाळ कारभार आणि बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज या विषयांवर पाठवलं पत्र. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडनं कोकणातल्या राजकीय वादावर पडदा. निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये वाद होतच असतात, आमच्यात मनभेद नाहीत, बावनकुळेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचं व्हिजन तयार केलं. कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाचं काम केलं. सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. जळगाव महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात घोळ. पियुष पाटील यांचा आरोप. कर्मचारी पैसे घेऊन बोगस सर्वेक्षण करतात, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. ॲडव्होकेट पियुष पाटील यांची मागणी. उद्धव ठाकरे 2 दिवस नागपूर दौऱ्यावर. 11 आणि 12 डिसेंबरला अधिवेशनाला उपस्थित राहणार. विधान परिषदेतल्या कामकाजात सहभागी होणार. कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी केली धर्मवीर आनंद दिघे पुलाच्या कामाची पाहणी. काम समाधानकारक न झाल्यास पुन्हा पूल बंद करण्याचाही दिला इशारा. राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडनं भविष्यातल्या राजकीय वाटचालीबाबत संकेत. सोशल मीडियावर जुने फोटो पोस्ट करत विरोधकांवर निशाणा. आयरे गैरे नथू खैरे नटरंगी लोकांनी शिकू नयेच, रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल. वसई विरार शहरात आढळले तब्बल 80,000 दुबार मतदार. बहुजन विकास आघाडीचा दावा. अमरावती रेल्वे उड्डाण पुलाचा मुद्दा लोकसभेतही गाजला. खासदार बळवंत वानखडेंचा अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतराला तीव्र विरोध. भूमाफियांच्या षडयंत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्याची वानखडेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला ठाकरेंच्या शिवसेनेचा धक्का. दादांच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधलं शिवबंधन. चंद्रपूरमधल्या 9 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या मतदान यंत्रांभोवती SRPFचा पहारा. निवडणुकीचा निकाल तब्बल 2 आठवड्यांनंतर लागणार. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या झालेल्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबरलाच लागणार. नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब. चंद्रपुरातल्या बरांज इथल्या खुल्या खदानीतनं मोठ्या प्रमाणावर कोळसा चोरी सुरू असल्याचा आरोप. सरकारनंच लावलेल्या अटींचा भंग केला जात असल्याचा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुंबईच्या दहिसरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल. आरोपांना तेजस्वी घोसाळकरांनी फेटाळलं. दबावाचं आणि राजकीय पातळीवर सुरू असलेला हा खेळ, घोसाळकरांचा विरोधकांवर निशाणा. भाजपकडनं मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणूक संचलन समिती घोषित. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली समितीची घोषणा. आशिष शेलार यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं उद्या नया अकोला इथं अभिवादन सभा. काँग्रेसकडून भव्य आयोजन. सभेला काँग्रेसचे खासदार उपस्थित राहणार. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटीला 3 महिन्यांची मुदतवाढ. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. पुढचा तपास सुरू. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती. ठाण्यातल्या प्रारूप मतदार यादीवर 3,000हून अधिक हरकती. दुबार मतदार शोधण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करत पालिकेची हालचाल. निवडणूक आयोगाचा घोळ, आता पालिका निस्तरणार. मुद्रांक शुल्क विभागानं पाठवलेली नोटीस अमेडिया कंपनीकडून अमान्य. आयटी कंपनीचा डेटा सेंटर उभारण्यासाठी घेतलेली मुंढवातली जमीन मुद्रांक शुल्क माफी योग्यच. अमेडिया कंपनीचा वकिलांमार्फत दावा. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील याची पुणे पोलिसांनी केली चौकशी. 1 डिसेंबरला रात्री उशिरा चौकशी केल्याची माहिती. चौकशी दरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार याद्यातल्या गोंधळामुळे पालिका प्रशासन सतर्क. प्रारूप मतदार याद्यांवर तब्बल 7,000 आक्षेप. घर ते घर पडताळणीची मोहीम ही सुरू. 10 डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होणार. खासदार संजय दिना पाटील यांच्याकडनं सरकारच्या वैद्यकीय सुविधांचं वस्त्रहरण. नागरिकांच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील. वैद्यकीय समस्यांबाबत लोकसभेत बोलायला दिलंच जात नाही, संजय पाटील यांचं वक्तव्य. तोतया IAS कल्पना भागवत प्रकरणामध्ये मोठा खुलासा. कल्पना भागवत अटकेनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया OSD म्हणून फिरणारा डिम्पी भागवतनं मोबाईल डेटा केला डिलीट. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या द्विपक्षीय चर्चा. आरोग्य, शिक्षण, शिपिंग, दळणवळणासह विविध क्षेत्रातल्या करारांवर स्वाक्षरी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सध्या 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना भगवद्गीतेची रशियन भाषेतली प्रत दिली भेट. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा राष्ट्रपती भवनामध्ये सत्कार. पुतीन यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये दिला गेला गार्ड ऑफ ऑनर. भारताच्या आर्थिक विकास दरामध्ये मोठी वाढ. रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा RBIचा निर्णय. कर्जदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा दिलासा. व्याजदरात 0.25% इतकी कपात. इंडिगोच्या गोंधळाचा नवदाम्पत्याला मोठा फटका. स्वतःच्याच रिसेप्शनला लावली व्हर्च्युअल हजेरी. या दाम्पत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. विमान उड्डाणं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात. तब्बल 7,160 कोटी रुपयांचं नुकसान. इंडिगोला पायलट्स आणि क्रू मेंबर्सची कमतरता. एअरलाईनला 200हून अधिक उड्डाणं करावी लागली रद्द. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोवरील संकट आणखी गडद होणार. 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार. संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारी उजाडणार. पुण्याहून मुंबईला विमानानं जाणं परदेशात जाण्याइतकं महाग. इंडिगोच्या ऑपरेशन्समध्ये समस्या. इतर विमान कंपन्यांचे तिकीट दर गगनाला भिडले. इंडिगो विमान सेवेचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका.
सावळ्या गोंधळामुळे फ्लाईटला तब्बल 2 तास उशीर, त्यानंतर 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल. सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही, खासदार कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. इंडिगोच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात अचानक वाढ. दिल्ली ते मुंबई तिकिटाची किंमत 80,000 रुपयांवर, तर पाटणा ते मुंबई तिकीट तब्बल 60,000वर. इंडिगोचं नाशिक बंगळुरू विमान अचानक रद्द. नाशिक विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ. अचानक फ्लाईट रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये मोठी नाराजी. देशभरामध्ये इंडिगोची तब्बल 550हून अधिक उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवासी अडचणीत. संतप्त प्रवाशांचा व्हिडिओ समोर. प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. इंडिगोवरचं संकट आणखी गडद होणार. 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार. फेब्रुवारीपर्यंत विमानांची संख्या पूर्ववत करणार. संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारी उजाडणार. पुणे विमानतळावर विमान सेवा कोलमडली. विमानं उतरवण्यास अडथळा. रनवेवर अनेक विमानं थांबून. पुणे विमानतळावर इंडिगोची विमान सेवा खोळंबली. चेक इन काउंटरवर मोठ्या प्रमाणात प्रवासी. तिकीट कॅन्सल करण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी. वर्ध्यामध्ये शालेय पोषण आहार कामगारांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी C2 संघटनेचं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन. मालाडमध्ये युथ फॉर क्लायमेट रेझिलियंट मुंबई द झिरो वेस्ट स्कूल सस्टेनेबिलिटी मेळा 2025चं आयोजन. या मेळाव्यात हवामान सज्ज मुंबईसाठी युवकांनी तयार केलेल्या उपाययोजनांना व्यासपीठ उपलब्ध. नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. 7,000 पोलीस देणार. अधिवेशन काळामध्ये सुरक्षा. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन. नाशिकच्या तपोवनातल्या प्रस्तावित वृक्षतोडी विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल. मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी दाखल केली याचिका. याचिकेवर लवकरच सुनावणी. नाशिकच्या तपोवनात शिवसेनेकडनं आंदोलन. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात शिवसेना आक्रमक. शिवसेनेकडनं वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 718 कोटी रुपयांची मान्यता. वित्त विभागाकडनं शासन निर्णय जारी. आतापर्यंत कुंभमेळ्यासाठी एकूण 1,000 कोटींचा निधी वर्ग. अभिनेत्री जयाप्रदा यांनी शिर्डीतल्या साईबाबांचं घेतलं दर्शन. साई संस्थानच्या वतीनं शाल आणि साईंची मूर्ती देत त्यांचा सत्कार. विविध मागण्यांसाठी सांगलीतल्या व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. बाजार समितीतल्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बंद. बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प. पिंपरी चिंचवडच्या द सेवा विकास बँकेचं बेकायदेशीररित्या 205 कामगार कपात प्रकरणात बँकेत कामगार आयुक्त कार्यालयातले अधिकारी दाखल होताच कारवाईला सुरुवात. नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांनी केला 500 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा. 11 विकासकांनी गरिबांना 800हून अधिक हक्काची घरं दिलीच नाहीत. भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा अत्यंत गंभीर आरोप. लातूर शहरातल्या विलासराव देशमुख मार्गावर खड्ड्यांचं राज्य. सत्ताधारी भाजप युवा मोर्चाकडनं निदर्शनं. महानगरपालिकेनं तत्काळ खड्डे बुजवले नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू. युवा मोर्चाचा इशारा. सातारा इंग्लिश मीडियम स्कूलनं बास्केटबॉलमध्ये रचला इतिहास. सलग 3 वर्ष राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत विजय. अशी कामगिरी करणारी राज्यातली एकमेव शाळा. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाणा मार्केट आज बंद. प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडनं 5 डिसेंबरला नवी मुंबईसह राज्यातल्या सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय.
मालवणीमध्ये श्रीमद भागवत कथेच्या निमित्तानं कलश यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. मालवणीतील शंकर मंदिरापासून कलश यात्रेची सुरुवात. यात्रेत 100 ते 150 महिला आणि पुरुषांचा सहभाग. उद्या महापरिनिर्वाण दिन. दादरमधल्या चैत्यभूमीवर होणार लाखो अनुयायांची गर्दी. चैत्यभूमीवरची तयारी आता अंतिम टप्प्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादरच्या पश्चिम भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल. सिद्धिविनायक मंदिर ते हिंदुजा रुग्णालय आणि शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते वाहनांसाठी बंद. मुंबईमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं उपसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन. विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन सुरू. अहिल्यानगरमध्ये शिक्षकांनी धुडकावली. शासनाच्या वेतन कपातीची नोटीस. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा. वाशिममधल्याही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप. टीईटीच्या निर्णयाविरोधात 5200 कर्मचाऱ्यांचा. शासन निर्णयाविरोधात संप. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गात शिक्षक संघटनांकडून आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा. मोर्चात जिल्ह्यातल्या शेकडो शिक्षकांचा सहभाग. टीईटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूरमधील हजारो शिक्षक उतरले रस्त्यावर. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. अमरावतीमध्ये शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलनाची हाक. आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई करण्याचं पत्र. चर्चा न करता पत्र काढल्यानं शिक्षक संघटनांमध्ये संताप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.